तर हे बघा, बाप्पा आपल्या गावाला चालले, तर बाप्पासाठी छान असे मोदक बनवले कणकेचे। तर आज आहे ना अनंत चतुर्थी, अनंत चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा। आणि गणपती विसर्जन, तर आज इथली जागा अशी रिकामी रिकामी होईल आणि आपल्या बाप्पा गेल्याचं एक दुःखच होईल, कारण आपल्या घरात 11 दिवस झाले आज तसे बाप्पा आपल्या घरात आहे। आपण दररोज सकाळ संध्याकाळ आरती करतो बाप्पाची, आणि घरात आल्यानंतर आहे ना आपल्याला बाप्पाचं रूप इतकं सुंदर आणि असं एकदम मनमोहक दिसतं ना, तर अशा मनाला आहे ना खूप असं बरं वाटतं की घरात आल्यानंतर आपण बाप्पाचं रूप पाहतो, खूप असं फ्रेश वाटतं आणि खूप असं थकवा गेल्यासारखं वाटतं माळ्यातून आल्यानंतर। तर चला, आज बाप्पाला विसर्जन करण्यासाठी आज आम्ही इथं आमच्या म्हणजे शेतातल्या विहिरीवरच जाणार आहे। चा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला, बाप्पाची पूजा करून घेऊ। मस्त असे नैवेद्यासाठी मोदक ठेवले, नैवेद्य पण तयार आहे। आणि इथं बघा किती छान अशी रांगोळी काढली दीदीने। तर आता आपण आहे ना आरती करून घेऊ। मस्त अशी गणपती बाप्पाची पूजा चालली आहे दीदीची। तर गणपती बाप्पाचं विसर्जनाला आज पाऊस पण येतोय बाहेर थोडा थोडा। तर चला, गणपती बाप्पा आले तेव्हा पाऊस आलाय ना, आता विसर्जनाच्या वेळेस पाऊस आलाय। तर चला आपण आरती करून घेऊ आता। छान असं दिसतंय, मस्त प्रसन्न। जय देव जय देव जय मंगल स्फूर्ती, जय देवान सोनेमा प्रेमान कामना स्फूर्ती रागया। जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन मा प्रेमान स्वर्णिमा प्रेमान कामना स्फूर्ती। जय जय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला। तर चला, बाप्पा निघाले त्यांच्या गावाला, आता आम्ही बाप्पाला घेऊन चाललोय विसर्जनासाठी। तर आमच्या इथं शेतामधल्या विहिरीवरच चाललोय, जवळच असं। तर चला, तुम्ही पण आमच्या बरोबर बाप्पाला विसर्जन करण्यासाठी। तर आम्ही आलो विहिरीवरती गणपती बाप्पाचं विसर्जन करायला। गणपती बाप्पाला ठेवलंय खाली, हे बघा इथं विहिरीमध्ये विसर्जन करायचं आहे। तर चला आता आरती करून घेऊ। सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी जके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन। बाप्पा चालले त्यांच्या गावाला। ए वाकून जाय ग, हळू हळू हळू। ए हळू। गणपती बाप्पा मोरया मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। चालले गणपती बाप्पा त्यांच्या गावाला। तर अशा पद्धतीने आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि आता आम्ही चाललोय घरी। तर अशा पद्धतीने ना आम्ही गणपती विसर्जन केलंय आमच्याच विहिरीमध्ये। तर घरी गणपती विसर्जन करून। तर चला, घरी गेल्यावर तुमच्याशी बोलते परत।
तर गणपती विसर्जन करून आम्ही घरी आलोय. घरी आल्यानंतर पाऊस सुरू झाला, पण जास्त काही नव्हता, तो थोडासाच पाऊस होता, असा बारीक बारीक. तर चला, गणपती बाप्पा आले तेव्हा पाऊस आला आणि गेले तेव्हा पण पाऊस आला. तर आता आजच्या व्हिडिओची एंडिंग मी इथंच करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.